एक्सटर्नल स्टाईल शीट. आपण एक्सटर्नल स्टाईल शीट विषयी थोडंसं पाहू. एक्सटर्नल स्टाईल शीट म्हणजे काय केलं जातं. CSSचा हा एक तिसरा प्रकार आहे स्टाईल शीटचा. CSS मध्ये कॅस्केड स्टाईल शीट जे आपण पाहणार आहे ह्याच्यामध्ये काय करणार आहे की आपण एक जो प्रकार तिसरा आहे, CSSचे 3 प्रकार पडतात. तर 3 प्रकारामध्ये जो तिसरा प्रकार आहे त्याला म्हणायचं एक्सटर्नल स्टाईल शीट. तर ह्या एक्सटर्नल स्टाईल शीटमध्ये काय केलं जातं की एक फाईल बाहेर तयार केली जाते आणि त्या फाईलला एक नाव दिलं जातं. ते .css ने सेव्ह केली जाते. उदाहरणार्थ आपण पाहू. पहिल्यांदा काय करायचं, एक style.css नावाची फाईल तयार करायची. ह्याचा फायदा काय होतो की एकाच फाईलचा उपयोग अनेक HTML पेजेससाठी आपल्याला करता येतो. त्याच्यानंतर केवळ एक CSS फाईल बदलून संपूर्ण वेबसाईटचा लुक आपण बदलू शकतो. HTML आणि CSS वेगळ्या ठेवल्यामुळे कोड अधिक स्वच्छ आणि समजण्यास सोपा होतो. हे काय होतं, CSS स्टाईल शीट ह्या फाईलचे पाय देतं. तर व्हॉट इज द CSS स्टाईल शीट? दिस इज द एक्सटर्नल स्टाईल शीट्स. वन एक्झाम्पल, दिस इज द टाईप ऑफ एक्सटर्नल स्टाईल शीट. एक्सटर्नल स्टाईल शीटमधील हा एक CSS मधील हा तिसरा प्रकार आहे एक्सटर्नल स्टाईल शीट, की ज्याच्यामध्ये एक फाईल तयार केली जाते, ते .css ने सेव्ह केली जाते आणि तिचा वापर आपण काय करू शकतो, संपूर्ण वेबसाईटचा लुक बदलण्यासाठी करू शकतो. म्हणजे बॉडीमध्ये आपण HTMLच्या टॅगमध्ये फक्त काय करायचं की ही फाईल जी आहे एक तयार करायची आणि तिला तिची लिंक वापरायची आणि त्या लिंक वापरल्यामुळं तुमच्या जे बी काही वेबसाईट आहे तिला काय होईल, तो इफेक्ट पूर्णपणे लागेल. आता पहा, आपण एक style.css एक फाईल तयार करू. आपण बॉडी घेतलं, बॉडी टॅगमध्ये आपण काय केलं, बॅकग्राऊंड कलर हा लाईट येलो घेतला. ह्याचा अर्थ असा होतो की आपण ज्यावेळेस HTMLची फाईल तयार करू, कुठली हेड डॉक टाईप HTMLची फाईल केली, ह्या हेडमध्ये आपण काय केलं, एक्सटर्नल CSS एक्झाम्पलचं उदाहरण घेतोय आपण. style.css आपण एक्सटर्नल फाईल तयार केलेली, तिची काय करायची, आपल्याला लिंक वापरायची इथं फक्त. मग आपण ती लिंक जी आहे ती हेड, दुसरी एक एक्झाम्पल तयार करून हेड टॅगमध्ये आपण काय केलं, ती लिंक घेतली. लिंक कशी घ्यायची, लिंक टॅगने घ्यायची. रील स्टाईल शीट हे काय दाखवत आहे की बा ही स्टाईल शीट काय करा, इथे इम्पोर्ट करा. हे आपली style.css फाईल आहे. ह्या style.css फाईलमध्ये आपण संपूर्ण वेबसाईटसाठी जो काही इफेक्ट केलेला आहे, बॅकग्राऊंड कलर, लाईट येलो, फॉन्ट फॅमिली, हे जे काही लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर ही बॉडीसाठी लिहिलेलं आहे, त्यामुळे हा बॉडीला कलर लागून जाईल सगळा. हा H1 टेक्स्टसाठी लिहिलेलं आहे, म्हणजे तिथं जे काही H1 टेक्स्ट लिहिले जातील त्याच्यासाठी कलर आणि टेक्स्ट अलाइन ही यूज केली जाईल. पॅरेग्राफ जिथं असतील तिथे पॅरेग्राफसाठी हा कलर आणि त्याची ही साईज यूज केली जाईल. ही .css ने फाईल सेव्ह करून ठेवायची, तर ते तुम्ही सेव्ह करून ठेवलेली असं समजा. मग पुन्हा HTMLचा आपल्याला एक प्रोग्राम लिहावा लागेल. HTMLमध्ये HTML लिहिलं, हेड टॅगमध्ये आपण टायटल लिहून टायटल क्लोज केलं. यू कॅन टाईप एनिथिंग एक्झाम्पल नाही, बट राईट वी आर लर्निंग हेअर एक्सटर्नल CSS टाईप, सो दॅट we type here external CSS examples. See, you want to link the style.css file on above. वरची फाईल आपल्याला CSS ची जी आहे style.css ही इथे इम्पोर्ट करावं लागेल. त्याच्यासाठी ही तुम्हाला जे आहे ना इथपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल पार्ट. लिंक REL = डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्टाईल शीट आणि HREF = जी फाईलचं नाव देतात ते फाईल, जे नाव असं फाईलचं ते इथं स्टाईल घेतले म्हणून स्टाईल घेतलं. इथे तुम्ही जे नाव देतात ते नाव .css ने सेव्ह केलेली. हेड टॅग क्लोज केलेलं आहे. बॉडी टॅगमध्ये आपण काय केलेलं आहे, H1 आणि P घेतलेले. तर H1 साठी वेलकम टू माय वेबसाईट, ह्याच्यासाठी वरच्या जो CSS मध्ये जो हा कलर यूज केलेला आहे आणि हे केलेलं आहे, हे इफेक्ट लागू होईल. आणि P टॅगमध्ये दिस पॅराग्राफ की स्टाईल युजिंग एक्सटर्नल CSS फाईल. तर हे जे वर्डिंग आहे, ह्या वर्डिंगसाठी कुठला पॅराग्राफ टॅगमध्ये जे तुम्ही लिहिलेलं आहे हा कलर आणि फॉन्ट साईज अप्लाय होईल. आणि दुसरी गोष्ट, बॉडी क्लोज केलं, HTML क्लोज केलं. ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम रन करताल त्यावेळेस तुमचं जे पूर्ण वेबसाईट आहे ह्या वेबसाईटमध्ये हे 2 कलर येतील, प्लस जो ह्यानी बॉडीसाठी जो बॅकग्राऊंड कलर दिलेला तर अख्ख्या वेबसाईटला हा कलर येईल. तर अशा प्रकारे आपण
एक्सटर्नल स्टाईल शीटचा यूज करू शकतो.